नमस्कार मित्रांनो, आज 19 जानेवारी म्हणजे महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी. महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी मला असलेला इतिहास तुम्हाला सांगू इच्छितो. 9 मे 1540 साली महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. जन्मस्थान कुंभलगड हे जन्मस्थान होते. त्यांचे वडील उदयसिंग, राणा उदयसिंग राजे आणि त्यांची आई महाराणी जयंताबाई. उदयसिंग हे मेवाडगडाचे राजे होते. मेवाडगडाची चित्तूर ही राजधानी होती. या चित्तूरवरती काही वेळा मोगलांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी ठरले. हे असे चालत असताना उदयसिंग राजे यांचा दुर्दैवी मृत्यू हा 1572 साली झाला. उदयसिंगांना 7 पत्नी होत्या आणि 12 मुले होती. मग त्यापैकी एक म्हणजे प्रताप थोरले होते आणि राणी धीरबाईंनी हट्ट धरला की माझा मुलगा म्हणजेच जगमल राजा झाला पाहिजे. परंतु सर्व वरिष्ठांनी आणि सर्वांना माहीत होते महाराणा प्रताप हे योग्य राजे आहेत, कारण त्यांचं पराक्रम, त्यांची बुद्धी सर्व काही सर्वांना माहिती होती. त्यामुळे सर्वांनी निश्चय घेतला की महाराणा प्रतापांना राजा बनवायचं. त्यामुळं महाराणा प्रताप हे गादीवरती बसले. ते शूरवीर होतेच आणि धाडसी होते. तुकाराम महाराज म्हणतात ना, बोले तैसे चाले त्याची वंदावे पावले. म्हणजे बोलतो तसं चालतो, म्हणजे वागतो त्याला त्याची वंदावी पावले असे तुकाराम महाराजांनी सांगितले. तसे हे राजे होते. जसे बोलत तसे राज्यामध्ये घडत असे. भारतामध्ये इतिहास शिकवला जातो. कोणाचा? अकबर. त्यानंतर अकबर हा राजा एकदम चतुर, सुशूर असा आपल्याला अभ्यासला गेला होता. ठीक आहे. परंतु महाराणा प्रताप यांच्याबद्दल काही अभ्यासलं जात नाही. त्यांच्याबद्दलही अभ्यासलं पाहिजे. अकबराने भरपूर प्रयत्न केला, पण महाराणा प्रतापांना जास्त समोरासमोर युद्धामध्ये हरवता आलं नाही कधीच. अकबराला मेवाडवरती राज्य करायचे होते. त्यासाठी ते वाटच पाहत होते की कोण आपल्या बाजूने येईल. पण त्यांच्या घरातल्याच म्हणजे गजमल हे अकबराशी मिळाले आणि अकबरने त्याला लालच दिली की तुला तुमच्या सासऱ्याचं राज्य देईल. याबद्दल भरपूर इतिहास आहे, सांगाल तेवढं कमी. त्यांनी म्हणजे अकबरांनी मीरा बाजार ओपन केला, त्यामधनं स्त्रियांचे खूप हाल केले, उचलून नेले जात. त्यावरती राजपूत स्त्रियांनी त्यावरती म्हणजे तो बाजार बंद पाडायला भाग पाडलं अकबराला. म्हणजे भरपूर सांगण्यासारखं आहे. आपण अकबराचं पाहत नाही, आपण पाहतोय महाराणा प्रताप. आता महाराणा प्रतापांचं शूरवीर एवढे होते की त्यांनी युद्धामध्ये कधीच कुठल्याच युद्धामध्ये माघार घेतली नाही. आता त्यांचे युद्धाचे पराक्रम म्हणजे सांगायचे म्हणजे फक्त त्याचे युद्ध 18 जून 1576 रोजी झाले. हे युद्ध 4 तास चालू 4 तास चालू होते. 4 तासाच्या युद्धामध्ये महाराणा प्रतापांची फक्त 20,000 सैन्य आणि मुघलांचे 80,000 सैन्य, एवढ्या मोठ्या सैन्यांना तोंड द्यायचं, मारायचं. महाराणा प्रताप मागं सरले नाही, युद्धाला तयारी दाखवली. युद्ध झाले, 4 तास युद्ध चालले. आणि काही इतिहासकार म्हणतात की ह्या युद्धामध्ये विजय कोणाचा झाला नाही किंवा विजय झालाच नाही, पण या युद्धात महाराणा प्रतापच जिंकले होते. हे असे हल्दी घाटीचे युद्ध. पण ह्या हल्दी घाटीच्या युद्धामध्ये महाराणा प्रतापांचा शूरवीर घोडा चेतक, त्यांचा प्रिय घोडा निधन पावला. महाराणा प्रतापांची शौर्यगाथा सांगायची म्हटली की थोडकी नाही, खूप जेवढं सांगाल तेवढं कमी आहे.
आता हल्दी घाटी आणि चेतक हे नाव ऐकलं की मला एक लहानपणीची कविता आठवते. हल्दी घाटी म्हणजे की लहानपणी आमच्या शिक्षकांनी मला सांगितलेली. जिथे मी शाखेत जायचो त्या शाखेमध्ये शिक्षक होते, त्या शिक्षकांनी सांगितली होती. ती थोडीशी कडवं आठवते, तेवढं मी बोलून दाखवतो. गूंज उठी है हल्दी घाटी, घोड़ों के इन टापों से, देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़ गया, टप 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 शूर. गूंज उठी है हल्दी घाटी, घोड़ों के इन टापों से, देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़ गया, टप 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 शूर. असा हा शूरवीर घोडा, या घोड्याचे निधन या हल्दी घाटीच्या युद्धामध्ये झाले. महाराणा प्रताप यांचे निधन 19 जानेवारी 1597 रोजी वयाच्या 56व्या वर्षी राजधानी सावंड, त्याकाळी राजधानी सावंड होती, त्या सावंडवर झाला. असे म्हणतात की मुघलांसोबत युद्ध झाले. महाराणा प्रतापांचा मृत्यू हा मुघल सल्तनत यांच्याशी लढता लढता त्यांना जखमा झाल्या होत्या. त्या जखमा तशाच राहिल्या आणि त्यांचा मृत्यू या जखमांमुळेच झाला असे सांगितलं जातं. महाराणा प्रताप एक राजपूत, देशभक्त, एकनिष्ठ आणि बोलल तसे वागणारे, खूप शूरवीर आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम असणारे राजे होते. त्यांचे हे प्रेम इतके होते की ते शेवटी मातृभूमीसाठीच मरण पावले, निधन पावले. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.